हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या 6व्या दिवसाच्या ब्रजमंडल परिक्रमामध्ये. तर कालच्या परिक्रमेमध्ये आपण पाहिलं भगवंतांनी धेनुकासुराचा वध केला. तर धेनुकासूर जे आहे ते अज्ञानाचं प्रतीक आहे. बलरामजींनी जे आदिगुरु आहेत त्यांनी धेनुकासुराचा वध केला आणि आपल्यामध्ये जे भक्तीचं अज्ञान असतं ते दूर करून गुरु काय करतात, आपल्याला भक्ती प्रदान करतात आणि भक्तीचा अमृत आपण त्याचं आस्वादन करू शकतो. तर तालवनामध्ये ही लीला संपन्न झाली होती. तालवनामध्ये त्या ठिकाणी बलरामजी आणि माता देवती बरोबर भगवान श्रीकृष्णांचं त्या ठिकाणी विग्रह आहेत, मंदिर आहे. त्याच्या बाजूला सुंदर असं कुंड पण आहे. त्या ठिकाणी 2 ताल वृक्षाचं पण दर्शन घडतं, जे 5000 वर्षापूर्वी कृष्ण बलरामांनी धेनुकासुराचा वध केला त्या लीलेचे साक्ष्य आहेत. पुढे गेल्यानंतर आपण एक कुमुदवनामध्ये आपली परिक्रमा जाते. त्या ठिकाणी आणखी एक कुंड आहे. त्या कुंडामध्ये सुद्धा भक्त स्नान करतात आणि त्या कुंडाची विशेषता ही होती की त्या कुंडामध्ये जो व्यक्ती स्नान करतो त्याला सर्व वैदिक ज्ञान आत्मसात होतं. आणि पुढं परिक्रमा आपली जाते ती शांतनु कुंडावरती. शांतनु कुंडावरती आहेत राधा शांतनु बिहारी आणि त्यांची विशेषता आहे की जो कोणी त्यांना प्रार्थना करतो पुत्र संतान प्राप्तीसाठी तर त्यांना संतान प्राप्ती होते. जेही संतानहीन दाम्पत्य आहेत त्यांना संतान प्रदान करण्यासाठी शांतनु बिहारी प्रसिद्ध आहेत. तर शांतनु महाराजांनी पुत्रप्राप्तीसाठी त्या ठिकाणी तपस्या केली होती. तर त्या ठिकाणी परिक्रमेचा आपला मुक्काम होता. तर आता आज आपली परिक्रमा पुढं जाणार आहे राधाकुंडावरती. तर आज आपण श्रवण करणार आहोत राधाकुंडाचं महिमा, त्याचबरोबर नरोत्तमदास ठाकूर आणखी अशा अनेक मधुर लीलास्थली त्यांचं आपण दर्शन आणि श्रवण करणार आहोत. तर आपण मंगलाचरण गाऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. जयतां सुरतौ पंगोर्मम मन्दमतेर्गति मत्सर्वस्वपादाम्भोजौ राधा मदनमोहनौ. दिव्यवृन्दारण्यकल्पद्रुमदः श्रीमद्रत्नागारसिंहासनस्थौ श्रीमद्राधा श्रीलगोविन्ददेवौ पृष्ठालिभिः सेव्यमानौ स्मरामि. श्रीमान् रासरसारम्भि वंशीवटतटस्थितः कर्षण्वेणुस्वनैर्गोपी गोपीनाथ श्रीयस्तु नः. आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं रम्या काचिदुपासना व्रजवधूवर्गेण या कल्पितः. श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेम पुमार्तो महान् श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरो न परः. बर्हापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च मालां. रन्ध्राणवेणोरधरसूर्हया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. हन्तायम् अद्रिरबला हरिदासवर्यो यद्रामकृष्णचरणस्पर्शप्रमोदः. मानं तनोति सहगो गणयोस्तयोर्यत् पानीयसूयवसकन्दरकन्दमूलैः. चिदानन्दभानो सदानन्दसूनो परप्रेमपात्री द्रवब्रह्मगात्री. अघानां लवित्री जगत्क्षेमधात्री पवित्री क्रियान्नो वपुर्मित्रपुत्री. वृन्दाटवी जयति कामगविसुरद्रुः चिन्तामणिन् गणितानपि तुच्छवन्ति. श्रीशङ्करद्रुहिणमुख्यसुरेन्द्रवृन्द दुर्ज्ञेय दिव्यमहिमैकरजकणेन. जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्ण। तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित वैष्णवांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या 6व्या दिवसाच्या ऑनलाईन ब्रजमंडल परिक्रमा क्लासमध्ये। तर आज आपण पाहूया की परिक्रमा कशा पद्धतीनं पुढे जाते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आपली परिक्रमा जी आहे ती आहे शांतनु कुंडावरती शांतनु बिहारी मंदिर, त्या ठिकाणी दर्शन आपण करतो। त्याच्यानंतर परिक्रमा जाते आपली गणेश्वर, वरच्या बाजूला आपण पाहू शकता गणेश्वर नावाचं स्थान आहे। त्याच्यानंतर खेचरी गाव येतं, खेचरी म्हणजे पुतनेचं गाव आहे। त्याच्यानंतर बहुलावनमध्ये सुद्धा एक सुंदर असं कुंड आहे। तसंच परिक्रमा पुढे गेल्यानंतर राळ गाव येतं, राळ गावातून परिक्रमा पुढे जाते बस्ती आणि शेवटी आपल्या अंतिम मुक्कामाच्या स्थानी परिक्रमा पोहोचते राधाकुंडावरती। तर अशा पद्धतीनं 6व्या दिवसाची परिक्रमा आपण प्रारंभ करत आहोत। प्रतीत होता है कि महाराज शांतनु द्वारा की गई तपस्याओं की छाप आज भी इस क्षेत्र पर विद्यमान है। तर त्या ठिकाणी शांतनु महाराजांनी तपस्या केली होती। सुविधांचा अभाव असल्या कारणानं विशेषतः विदेशी भक्तांना या ठिकाणावरती तपस्येचा अनुभव झालेला आहे। पाण्याची कमतरता, विजेचा अभाव या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी अनुभव केलेला आहे। पाणी आणण्यासाठी त्यांना विहिरींवरती जावं लागतंय किंवा त्या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि त्याचबरोबर खुल्या मैदानामध्ये स्नान करणं किंवा प्रातर्विधी शौचविधी वगैरे करणं। बहुतेक वेळा भक्त या सर्व निजी कार्यांसाठी वेगवेगळ्या म्हणजे आडोशाला जाणं किंवा झाडींमध्ये जाणं। तर प्रातःकाली पण त्या ठिकाणी अनेक डुकरंसुद्धा त्या ठिकाणी असतात। तर अशा पद्धतीनं त्यांची पण भीती असते। तर काही समस्या पण आहेत। आरंभिक दिनों में ही अनेक विदेशी भक्तों को दस्त लगने लगे। तर विदेशी भक्तांचं आहार आपल्या भारतीय आहार याच्यामध्ये फरक राहतो। तर त्यांना काय होतं, अनेक प्रकारच्या समस्या पण सुरू होतात। पैरों के छाले देशी विदेशी का भेद नहीं करते। तर पायाला अनेक जखमा होणं आहे किंवा छेद होणं आहे या गोष्टी आहेत। तर विदेशी आहे की भारतीय आहे हे गोष्टी ते पाहत नाहीत छाले। लड़खड़ा कर चलते भक्तों को देखकर उनके पैरों में बड़े छालों का अनुमान लगाया जा सकता है, परंतु गंभीर भक्त जानते हैं कि तपस्या ही ब्राह्मण की संपत्ति है और यदि यह तपस्या भगवत भक्ति के अनुकूल है तो भक्त स्वेच्छा से उसे स्वीकार करते हैं। तर काय सांगतात, ब्राह्मणांचं किंवा विशेषतः भगवत भक्तांसाठी विशेषतः काय आहे, तपस्या। तपस्या म्हणजेच खऱ्या अर्थाने काय आहे, आपण भगवंतांच्या दिशेनं अग्रेसर होत आहे। क्षमा, दमः, तपः, शौचम अशा पद्धतीनं वर्णन आहे। तर तप हे एक लक्षण आहे ब्राह्मणत्वाचं किंवा वैष्णवतेचं। तर भक्तिमय कार्यामध्ये ज्या काही तपस्या कराव्या लागतात त्या तपस्या भक्त स्वेच्छेनं स्वीकारतात। तर ब्रजमंडल परिक्रमेमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं यद्यपि अनेक प्रकारच्या सोयी सुविधांमध्ये राहणारे भक्त आहेत, परंतु वृंदावनामध्ये परिक्रमेमध्ये आल्यानंतर सर्व प्रकारच्या असुविधा ते स्वेच्छेनं स्वीकारतात। ऐसे भक्तों की व्रज यात्रा की सफलता सुनिश्चित है। तर अशा पद्धतीनं जे स्वेच्छेनं तपस्या स्वीकारतात त्यांची परिक्रमा निश्चितपणे पूर्ण होते किंवा सफल होते। सकाळ सकाळी विहिरींवरती किंवा आड म्हणतो आपण, आडांवरती पाणी भरण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी होते आणि काही भक्त काय करतात, रात्रीच आपली बकेट पाण्यानं भरून ठेवतात। परंतु समस्या ही असते की त्यांना माहीत नसतं की रात्रभर पाणी बकेटमध्ये भरून ठेवलेलं सकाळी एकदम थंड होऊन जातं
आणि त्या थंड पाण्यानं ते आंघोळ करू शकत नाहीत. पण विहिरीमधलं ताजं पाणी जेव्हा आपण काढतो ते पाणी गरम असतं पहा, थंड नसतं. अपनी टॉर्च जलाकर हमने जैसे तैसे स्नान किया और तैयार होकर मंगल आरती में श्री गुरु की कृपा पर ध्यान करने लगे. महाप्रभो कीर्तन नृत्य गीत वादित्र माद्यान मनसोरसेन रोमांचकं श्रुतरंग भाजो वंदे गुरु श्रीचरणारविंदम. श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनामध्ये कीर्तन, नृत्य, गायन तसंच वाद्ययंत्र मृदंग, करताल, झांज वाजवत गुरु काय होतात, भावविभोर होतात. तसेच आपल्या मनामध्ये विशुद्ध भक्तीच्या रसांचं आस्वादन करत अश्रुपात करणे, परंतु त्याचबरोबर देहावरती कंपन होणं, रोमांचित होणं शरीर, या सर्व गोष्टींचा गुरु अनुभव करतात. अशा श्री गुरुदेवांच्या चरणकमलांमध्ये मी सादर वंदना करतो. तर गुरुवाष्टक मंगल आरतीमधलं हे दुसरं कडवं आहे. हमारे कार्यक्रम की सराहना करते हुए एक भक्त ने मुझसे कहा, यद्यपि हमारा परिक्रमा दल चलता फिरता मंदिर है, फिर भी मुझे यह देखकर अच्छा लगा कि यहाँ दैनिक कार्यक्रम का कठोरता से पालन होता है. तर परिक्रमा म्हणजे काय आहे, चालतं फिरतं मंदिरच आहे. तर बा वैष्णव आहेत, त्याचबरोबर भगवंत श्री श्री निताई गौरसुंदर आहेत, त्याचबरोबर प्रभुपाद आहेत आणि मंदिरामध्ये जे कार्यक्रम होतात ते सर्व कार्यक्रम, मंगल आरती पण होते, त्याच्यानंतर भक्त जप पण करतात, गुरुपूजा होते, भगवंतांची दर्शनार्थी होते आणि अशा पद्धतीनं क्लासेस भागवतमवरती किंवा वृंदावनाच्या भगवंतांनी केलेल्या विविध लीलांवरती त्या ठिकाणी क्लासेस पण होतात. म्हणजे अशा पद्धतीनं तुलसी आरती होते, नरसी आरती होते. हे सर्व कार्यक्रम परिक्रमेमध्ये सुद्धा नियमितपणे तंतोतंत त्यांचं पालन होतं. म्हणजेच ते म्हणत आहेत की हे काय चालतं फिरतं मंदिर आहे. जसं पदयात्रा सुद्धा, ज्या पदयात्रा आहे त्या पदयात्रा सुद्धा काय आहे, एक चालतं फिरतं मंदिर आहे. हमें अपने इस्कॉन मंदिर की कमी नहीं खल रही. एक अन्य भक्त बोले, वास्तव में घर पर कई बार हमें पूरे कार्यक्रम में भाग लेने का अवसर नहीं मिलता, परंतु परिक्रमा हमें कार्तिक महीने में मंगल आरती से लेकर दामोदर अष्टक तक सारे कार्यक्रमों में भाग लेने की सुविधा देती है. एक तीसरे भक्त ने कहा, हा एक विशेष अनुभव आहे. सर्वत्र पसरलेला अंधकार श्री श्री निताई गौरसुंदरांवरती ध्यान करण्यासाठी सरळता प्रदान करतो. सगळीकडे अंधकार आहे आणि भगवंत तेवढे फक्त काय आहे, त्यांच्यापुरता प्रकाश आहे. म्हणजे काय होतं, आपलं दुसरीकडे कुठं लक्ष जात नाही, फक्त भगवंतांवरती लक्ष केंद्रित होतं. चारों ओर फैला अंधकार श्री निताई गौरसुंदर पर ध्यान केंद्रित करना सरल बना देता है. भोर की पावन वेला में भगवान एवं श्रील प्रभुपाद का दर्शन मेरी सारी चिंताओं को दूर करता है. पहा, म्हणजे भक्तीमध्ये सगळ्यात सुविधाजनक किंवा सगळ्यात चांगली अवस्था आहे. खऱ्या अर्थानं सर्व प्रकारच्या भयातून मुक्त असणं ही चांगली म्हणजे सगळ्यात सुरक्षित अवस्था आहे. आणि ही सुरक्षित अवस्था आपल्याला भक्तीमध्ये प्राप्त होते, दुसऱ्या कुठल्या कार्यामध्ये प्राप्त होत नाही. पहा, तर अशा पद्धतीनं प्रभुपाद आणि भगवंतांच्या मंगल आरतीमध्ये त्या ठिकाणी असणं म्हणजे सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त असणं, असं भक्त अनुभव सांगत आहेत. विश्वास बढ़ता है की वे मेरी रक्षा करेंगे, तर अवश्य रक्षिबे कृष्ण विश्वास पालन. तर विश्वास असला पाहिजे, भगवंत आपलं निश्चित रक्षण करतील. मुझे केवळ उनके पीछे चलना है. तर आपण काय करायचं आहे, त्यांचं अनुगमन करायचं आहे, गुरूंचं, भगवंतांचं. आजचं गंतव्यस्थान आहे राधाकुंड. राधाकुंडाचं स्मरण मात्र करून भक्त आनंदित होतात. सूचना ऐकून सर्व जणांनी काय केलेलं आहे, जयध्वनी केलेला आहे. जय जय श्री राधे श्याम. सर्वांनी मोठ्या आवाजात ध्वनी करत आहेत. वैष्णव दिनदर्शिकेच्या नुसार आज
श्रील नरोत्तमदास ठाकूरांचा तिरोभाव दिवस आहे. तर पहा आज कॅलेंडरमध्ये पाहू शकता तुम्ही नरोत्तमदास ठाकूरांचा तिरोभाव दिन है। 16वीं सदी में उनका जन्म पूर्व बंगाल, इस समय बांग्लादेश में खेतुरी ग्राम में हुआ। नरोत्तमदास ठाकूरांचं सांगतात की खेतुरी ग्राममध्ये बांगलादेशमध्ये त्यांचा जन्म झाला आणि राजा कृष्णानंद दत्त हे त्यांचे वडील आहेत आणि बालपणापासूनच ते भगवत भक्तीची लक्षणं प्रकट करत होते। बालपणीच त्यांच्यामध्ये भक्ती प्रकट झाली। युवा अवस्थेमध्ये पद्मा नावाच्या नदीमध्ये स्नान करत असताना त्यांना भगवंतांचं प्रेम प्राप्त झालं, जे काही वेळ पूर्व स्वयं चैतन्य महाप्रभूंनी पद्मा नदीमध्ये त्यांच्यासाठी ठेवलं होतं। लगेच त्या क्षणी ते गौर प्रेमानं मदोन्मत्त झाले। चैतन्य महाप्रभू त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन आणि त्यांना वृंदावनामध्ये जाऊन लोकनाथ गोस्वामींकडून दीक्षा घेण्यासाठी सांगतात। तर पहा किती विशेष महत्त्वपूर्ण गोष्टी। चैतन्य महाप्रभूंनी स्वतः त्यांच्यासाठी नदीमध्ये प्रेम त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तू काय कर, वृंदावनाला जावा, त्या ठिकाणी लोकनाथ गोस्वामींकडून दीक्षा ग्रहण करा। तर अशा पद्धतीनं नरोत्तमदास ठाकूर वृंदावनामध्ये जाऊन भरपूर कालावधीपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, लोकनाथ गोस्वामींची सेवा केलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा ग्रहण केली। नरोत्तमदास गोस्वामी जे आहेत, नरोत्तम ने जीव गोस्वामी से शिक्षा ली और गोस्वामी की पुस्तकों का वितरण एवं श्री चैतन्य महाप्रभु के मिशन का प्रचार करने के लिए श्रीनिवास आचार्य एवं श्यामानंद पंडित के साथ बंगाल एवं उड़ीसा की यात्रा की। तर पहा पहिलं बुक डिस्ट्रीब्युशनचं जे पार्टी आहे, नरोत्तमदास ठाकूर, श्यामानंद पंडित आणि श्रीनिवास आचार्य यांनी आचार्यांचे ग्रंथ घेऊन ते काय केले, वृंदावनाकडून पूर्व बंगालमध्ये त्या ठिकाणी ते गेले होते। ये दोनों नरोत्तम के घनिष्ठ मित्र एवं सहपाठी थे। कौन? श्यामानंद पंडित आणि श्रीनिवास आचार्य। नरोत्तम विलास नामक पुस्तक उल्लेख करती है कि जब नरोत्तमदास ठाकुर ने इस संसार से प्रयाण किया, उस समय पद्मा नदी के तट पर उनका शरीर दूध बनकर नदी के पवित्र जल में समा गया। पहा विशेषता त्यांची की जेव्हा ते शरीर सोडलं त्यांनी, तर ते शरीराचं काय झालेलं आहे, दूध झालेलं आहे आणि त्या नदीमध्ये ते मिक्स झालेलं आहे। पहा तर किती विशेष नरोत्तमदास ठाकूर आहेत। पहा ते साधारण साक्षात भगवंतांचंच अंश असल्यासारखंच आहे नरोत्तमदास ठाकूर म्हणजे। इस संसार से दूध बनकर नदी के पवित्र जल में समा गया। उनके शिष्यों ने तुरंत उसमें से कुछ दूध समेट लिया। जियागंज पश्चिम बंगाल में गंगा नारायण चक्रवर्ती के घर के पास आज उनकी दुग्ध समाधि स्थित है। तर पश्चिम बंगालमध्ये एक स्थान आहे, त्या ठिकाणी त्यांच्या शिष्यांनी काय केलं, ते दूध एकत्रित करण्याचा प्रयत्न केला। काही दूध त्यांना प्राप्त झालं आणि त्यांची दुग्ध समाधी आहे। पहा कोणाची दुग्ध समाधी असते का नसते, तर त्यांचं दूध जे आहे, त्यांच्या शरीरापासून दूध तयार झालं ते घेऊन त्यांची दुग्ध समाधी तयार केलेली आहे। उनकी पुष्प समाधि के दर्शन वृंदावन के राधा गोकुलानंद मंदिर में किए जा सकते हैं। तर राधा गोकुलानंद मंदिर जे आहे, राधा गोकुलानंद लोकनाथ गोस्वामींचे विग्रह आहेत आणि त्याच मंदिरामध्ये नरोत्तमदास ठाकूरांचं पुष्प समाधि आहे। वृंदावन में अपने निवास के दौरान नरोत्तम एवं श्रीनिवास ये दोनों राघव पंडित के साथ ब्रजमंडल परिक्रमा पर गए थे। तर पहा आज आपण परिक्रमा करतो आहोत, तशी परिक्रमा वृंदावनामध्ये नरोत्तमदास ठाकूरांनी राघव पंडित आणि इतर वैष्णवांबरोबर केली होती। हम नरोत्तमदास ठाकुर द्वारा वृंदावन वास की इच्छा रखने वाले भक्तों के लिए दी गई शिक्षा का स्मरण करने लगे। तर नरोत्तमदास ठाकूरांचे खूप मधुर आणि सुंदर सुंदर भजनं आहेत। तर याच्यामध्ये त्यांचं वर्णन लालसामय प्रार्थनेमध्ये एक पद गुरु महाराज या ठिकाणी कोट करत आहेत। विषय छाडिया कबे शुद्ध हबे मन, कबे हम है रबो श्री वृंदावन।
केव्हा माझं मन समस्त भौतिक चिंता आणि इच्छांतून पूर्णपणे मुक्त होईल आणि शुद्ध होईल, तेव्हा मी वृंदावन आणि राधाकृष्णांच्या माधुर्य प्रेमाला समजू शकेन. तेव्हा माझं आध्यात्मिक जीवन सफल होईल. तर जोपर्यंत आपल्या हृदयातल्या भौतिक इच्छा आणि चिंता नष्ट होत नाही आहेत आणि जोपर्यंत आपण राधाकृष्णांचं माधुर्य प्रेम याला समजू शकत नाही आहे, समजणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण अध्यात्मामध्ये किंवा आध्यात्मिक जीवन आपलं सफल होणार नाही. तर सर्व प्रकारच्या चिंतांतून आणि इच्छातून मुक्त होणं हे आपलं उद्देश असला पाहिजे आणि राधाकृष्णांच्या माधुर्य लीलांना आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं भक्तिमय जीवन सफल झालं. नरोत्तम दास ठाकूर सांगतात, धाम पर पड़े आवरण से परे देखने के लिए हमें भौतिक इच्छाओं से ऊपर उठना होगा. धाम का स्वरूप गुरु एवं पूर्ववर्ती आचार्यों की कृपा से प्रकट होता है, परंतु हमें वैष्णव सेवा करते हुए गंभीरतापूर्वक जप करना होगा तथा शास्त्रों में दिए गए वर्णनानुसार ब्रज को देखकर उनकी कृपा प्राप्त करने हेतु प्रयास करने होंगे. तर काय करावं लागेल, आपल्याला नाम जप करावा लागेल. दुसरी गोष्ट आहे वैष्णवांची सेवा करावी लागेल. तिसरी गोष्ट आहे शास्त्रोक्त आदेशांचं पालन करावं लागेल. पहा, तर आपण याच्या आधी क्लासेसमध्ये पण चर्चा केली सेवेच्या संबंधामध्ये. त्याच्यानंतर आपण चर्चा केली शास्त्रीय जे सिद्धांत आहेत ते पालन करणं किती आवश्यक आहे याच्याबद्दल. आणि या ठिकाणी सांगतात की आपण नामजप केला पाहिजे शास्त्रोक्त पद्धतीनुसार, विधीनुसार. पादचारी मार्ग मुलायम है और हमारी आँखों एवं मुंह पर वह व्रजरज जमी है जिसने एक समय भगवान के चरण कमल का स्पर्श किया था. तर ती धूळ जी आहे सर्व मस्तकावरती किंवा चेहऱ्यावरती पडत आहे, ज्या धुळीचा स्पर्श भगवंतांच्या चरणांनी केलेला आहे. कुछ खेत पार करके बाद हमें एक खेत में लगा पानी का बड़ा पंप दिखाई दिया. तर शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी जे पंप असतात. हम सब तरोताजा हो गए. वहाँ से हमने गणेशरा नामक गांव पार किया. 5000 वर्ष पूर्व ब्रजवासी इस गांव में श्री कृष्ण की प्रसन्नता हेतु फूल उगाते थे. हमने गंधर्व कुंड देखा जहाँ प्रतिदिन गंधर्व स्नान करने आते हैं. तर गंधर्व कुंड ज्याच्यामध्ये काय करायचे, गंधर्व स्नान करण्यासाठी यायचे. हमने पूरे रास्ते हमारे भक्त मिलने वाले लोगों को मिश्री प्रसाद बांटते हैं. कुछ भक्त श्रील प्रभुपाद की पुस्तकें भी वितरित करते हैं. ग्रंथ वितरण सुद्धा एक परिक्रमेचं अभिन्न अंग आहे. तर अशा पद्धतीने आपली परिक्रमा पुढे जाते. एक गाव लागतं, त्या गावाचं नाव आहे खेचरी. शीघ्र ही हम पुतना के जन्मस्थान खेचरी पहुंचे. पहा, खेचरी कोणाचं गाव आहे, पुतनेचं गाव आहे. पुतनेचं एक नाव खेचरी पण आहे. हवा में उड़ने वाली डाकिनी को खेचरी कहा जाता है. पुतना के ही समान आसुरी उसके 2 छोटे भाई बकासुर और अघासुर का जन्म भी यही हुआ था. तर पहा, पुतना आहे, अगासुर आहे आणि बकासुर आहे. हे 3 आसुर कंसानं भगवंतांना मारण्यासाठी पाठवले होते. तर त्या तिन्ही आसुरांचं गाव जे आहे ते काय आहे, खेचरी आहे. त्या गावामध्ये बनवलेलं खूप मोठं असं कुंड जे आहे सर्व बाजूंनी छायादार वृक्षांनी त्याला वेढलेलं आहे आणि त्या ठिकाणी गुरु महाराजांनी कथा पण केलेली आहे. तर गुरु महाराज पुतनावधाची कथा त्या ठिकाणी वर्णन करतात. तर गर्ग संहितेमधून पुतनावधाचं वर्णन गुरु महाराजांनी केलेलं आहे. सांगितलेलं आहे की पूर्वजन्मामध्ये पुतना बळी महाराजांची पुत्री रत्नमाला नाव होतं तिचं. रत्नमालेला जे आहे तिला पिता नर्मदा नदीच्या तटावरती अश्वमेध यज्ञ करत होते. म्हणजे बळी महाराज नर्मदेच्या तटावरती अश्वमेध करत होते. तर तेव्हा रत्नमालानं काय केलेलं आहे, वामन देवांना त्या ठिकाणी येताना पाहिलं. आणि वामनदेव बाल रूप आहे त्यांचं आणि अतिशय सुंदर मनोवेदक असं रूप भगवंतांचं. ते भगवंतांचं आकर्षक रूप पाहून बळी महाराजांची पुत्री रत्नमाला
तिला काय झालेलं आहे, वात्सल्य प्रेम जागृत झालेलं आहे. आणि वात्सल्य प्रेमामध्ये तिच्या मनामध्ये विचार आलेला आहे की त्या वामन देवांसारखा पुत्र जर तिला असता तर तिनं काय केलं असतं, त्याला स्तनपान करवलं असतं, तिला आपल्या स्तनाचं दूध पाजलं असतं त्या बाळाला. तर असा भाव तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे, असा विचार ती करू लागलेली आहे. पण झालं काय पहा, ते छोटंसं बालक होतं, ते कोण होतं, साक्षात भगवंत होते. आणि भगवंतांनी काय केलं, वामन देवांचं सर्व ऐश्वर जे आहे ते 3 पावलांमध्ये काढून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं झाल्यानंतर जी रत्नमाला आहे तिच्या मनामध्ये भाव काय आला, हे बालक जर माझं बाळ असतं तर मी याला काय केलं असतं, विष देऊन याला मारलं असतं. पहा, तर पहा भावना कशा आहे, तर ती भावना, दोन्ही भावना ज्या आहेत ते भगवंतांनी ग्रहण केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं भगवान उसके मनोभाव को जान गए और उसकी दोनों इच्छाएं पूरी करने का निश्चय किया. तर भगवंत सर्व प्रकारच्या जीवांची इच्छा पूर्ण करतात. पहा, भौतिक जगामध्ये पहा सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा करत आहेत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण पण होतात. कोण करत आहे त्यांच्या इच्छा पूर्ण, तर मूळ जे आहेत ते भगवंत आहेत. सर्वांच्या इच्छापूर्ती पाठीमागचं मूळ कारण भगवंत आहेत. तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, परंतु त्या इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांना शांती भेटते असं नाही. शांती आपल्याला तेव्हाच भेटेल, समाधान, सुख, समृद्धी तेव्हा भेटेल जेव्हा आपण भगवंतांच्या आनंदाप्रित्यर्थ कार्य करू. तर पुतनेच्या भगवंतांनी इच्छा तर पूर्ण केली, परंतु तिला काही विशेष गोष्टींचा लाभ झालेला नाहीये. तर पहा, पुतनेनं काय इच्छा केली की त्याला मी विष देऊन मारलं असतं. तर अशा पद्धतीने भगवंताने तिचा भाव जाणला. रत्नमाला द्वापर युग में पुतना बनी और दुष्ट भावनाएं होते हुए भी उसने भगवान को स्तनपान करवाकर भगवान की धात्री का पद प्राप्त किया. तर अशा पद्धतीनं भगवंत कृपाळू आहेत. जसं की आपण गात आहोत मंगलाचरणामध्ये सुंदररित्या एक श्लोक, बर्हापीडम नट, नाही काय श्लोक आहे, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय्यदपि साध्वी लेबे गतिम धात्री उचिता ततो अन्यम कमवा दयालु शरणम व्रज. अहो बकीयम, बकी पुतनेचं एक नाव बकी पण आहे. पहा, बकासुराची बहीण आहे म्हणून. अहो बकीयम स्तनकालकूटम, स्तनाला काळकूट विष लावून आली होती. काळकूट स्पर्श होता क्षणी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असं भयानक विष. आणि काय केलं तिनं, भगवंतांना ते विष पाजण्याच्या उद्देशाने आली होती. पायद अपि असाध्वी लेभे गतिम धात्री उचिता तत्वन्यम. तर अशा आसुरी वृत्तीच्या मारण्यासाठी आलेल्या त्या स्त्रीला सुद्धा भगवंतांनी धात्रीचं स्थान दिलं. पहा, कुठं, आपल्या धामामध्ये. तर तत्वन्यम कमवा दयालु शरणम व्रज. अशा एवढं दयाळू व्यक्ती मी आजपर्यंत कोणताही पाहिलेला नाहीये. मी अशा त्या भगवंतांना शरण जातो, शरणम व्रज. तर पहा, भगवंत दयाळू आहेत, भक्ताचा भाव ग्रहण करतात ते. गांव से निकलते समय हमारी परिक्रमा के पुराने सदस्य राधा रमन स्वामी ने बताया कि इस गांव के निवासी नहीं चाहते कि उन्हें पुतना से संबंधित देखा जाए. पहा, आपल्याला जर आपला संबंध जर पुतनेशी जोडला कोणी तर आपल्याला आवडेल का, तर त्या गावातल्या लोकांना सुद्धा आवडत नाहीये की आम्हाला पुतनेच्या गावचं किंवा आमच्या गावची पुतना आहे असं लोक म्हणतात. तर त्या गावातल्या लोकांना ही गोष्ट आवडत नाही की आम्ही पुतनेच्या गावचे निवासी आहोत असं लोक म्हटल्यावर. जब उनसे पूछा जाता है कि क्या यही पुतना का जन्म हुआ था, कई बार वे मना कर देते हैं, परंतु खेचरी ग्राम में कुछ भी अमंगल नहीं है, यह भी भगवान के धाम का अंग है. तर अशा पद्धतीनं कधी कधी ते नाही म्हणतात, हे पुतनेचं गाव नाही आहे, आणि पण तरीसुद्धा गुरु महाराज वर्णन करतात की त्या गावामध्ये काहीही अमंगल नाही, त्या भगवंतांच्या धामाचं ते गाव अभिन्न अंग आहे. इस पवित्र गाव की सुंदरता देखकर हमारा मन एवं इंद्रिया प्रफुल्लित हो गई. मैंने चारों ओर दृष्टि घुमाई, आंखें मूंद कर बैठे भक्त कथा पर चिंतन कर रहे हैं, वे एक दूसरी ही दुनिया में पहुंच गए हैं. 1 महीने तक हम सच्चा ब्रजवासी जीवन जिएंगे.
जप, शास्त्र अध्ययन, ध्यान तथा अधिकाधिक जप, अधिकाधिक शास्त्र अध्ययन एवं भगवान के चरण कमलों पर अधिकाधिक ध्यान की उत्कंठा। तर परिक्रमेमध्ये गेल्यानंतर या गोष्टी करण्याचा उद्देश असला पाहिजे. जप करणं, शास्त्र अध्ययन करणं, भगवंतांचं ध्यान करणं, जास्तीत जास्त शास्त्र अध्ययन करणं आणि भगवंतांच्या चरणांचं स्मरण करणं. खेचरी के निकट ही एक रमणीय मयूरवन है जहाँ श्री कृष्ण मोरों के साथ नृत्य करते हैं. तर खेचरी गाव पार केल्यानंतर मयूरवन लागतं. तर हे मयूरवन जे आहे, मयूर नावातच आहे पहा, मोर. तर हे मयूरवन आपण पाहू शकता या चित्रामध्ये. तर भगवंत काय करतात, मोरांबरोबर नृत्य करतात. श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदाच्या 21व्या अध्यायामध्ये वेणुगीत नावाच्या लीलेचं वर्णन आलेलं आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की एक वेळी मोरांनी श्रीकृष्णांना बासरी वाजवण्यासाठी विनंती केली, ज्यामुळं ते नृत्य करू शकतील. मोरांनी काय केलं, विनंती केली की तुम्ही काय करा, बासरी वाजवा, आम्ही नृत्य करू. मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीच्या धूनवरती मोर जे आहेत ते भगवंतांना फेरा करून नृत्य करू लागलेले आहेत पहा. आणि तेव्हा श्रीकृष्ण सुद्धा गात काय करू लागलेले आहेत, मोरांबरोबर नृत्य करू लागलेले आहेत. आणि भगवंतांच्या नृत्यानं मोर एवढे प्रसन्न झाले की भगवंतांना भेट स्वरूप मोरांनी काय केलेलं आहे, आपले पंख दिलेले आहेत. एक सच्चा कलाकाराच्या रूपामध्ये भगवंतांनी शालीनतापूर्वक मोरांनी दिलेली भेट, त्यांचे पंख घेऊन काय केलं, आपल्या पगडीमध्ये लावलेले आहेत. तर अशा पद्धतीनं पहा, मोर भगवंतांना आपलं काय करतात, पंख भेट स्वरूप देतात. भगवंत सुद्धा त्यांचं भेट प्रेमानं स्वीकार करून आपल्या पगडीमध्ये लावतात. तर भगवंत पहा, आपण भगवंतांचा शृंगार करताना कंपल्सरी भगवंतांच्या पगडीमध्ये मोरपंख लावतो. तर चरणावरती तुलसी आणि पगडीवरती मोरपंख, या दोन गोष्टी भगवंतांच्या शृंगारामध्ये अविभाज्य घटक आहेत. या दोन गोष्टी लावल्याशिवाय भगवंतांचा शृंगार कधी पूर्ण होत नहीं. कल्पवृक्षों से भरे ये वन अन्य धर्मपंथियों तथा आधुनिक आध्यात्मवादियों से छिपे हैं. व्रज के वन उन लोगों के लिए एक गुह्य उपहार है जो प्रामाणिक गुरु शिष्य परंपरा के संपर्क में आए हैं. देखा जाए तो हमारे अंदर श्रील प्रभुपाद की कृपा प्राप्त करने की क्या योग्यता. हम अत्यंत भाग्यशाली है. हम स्वयं श्रील प्रभुपाद अथवा उनके निष्ठावान अनुयायी से मिले हैं. उनके हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर एक मिनिट, निष्ठावान अनुयायी से मिले. उनके माध्यम से हम जान पाए कि जीवन का लक्ष्य गोलोक वृंदावन में प्रवेश करना है. श्री कृष्ण की मोरों के साथ नृत्य जैसी मधुर लीलाएं आज भी यहाँ हो रही है. अविचलित श्रद्धा एवं स्थिर भक्ति द्वारा हम उन्हें देख सकते हैं. जब हमारी आंखों में प्रेम का अंजन लगा होगा, केवल तभी हम अपनी इंद्रियों की पहुंच से कहीं परे इस दृश्य को देख सकेंगे. तर काय सांगतात की जोपर्यंत आपल्या डोळ्यांना प्रेमरूपी अंजनानं वाखलेल्या नेत्राने आपण भगवंतांना पाहणार नाही, तोपर्यंत आपण भगवंतांना पाहू शकणार नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांना जर का आपल्याला पाहायचं असेल तर विधी काय आहे? आपल्याला काय करावं लागेल? प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति असं म्हटलेलं आहे. भगवंतांना पाहण्यासाठी काय लागतं? प्रेमरूपी अंजनानं माखलेल्या नेत्रांनी आपण भगवंतांना पाहू शकतो. तर भगवंतांना पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ती दृष्टी विकसित करावी लागेल आणि तरच आपण भगवंतांना पाहू शकतो. तर या ठिकाणी बहुला वनामध्ये आपली परिक्रमा जाते. बहुला वन जे आहे ते खूप सुंदर स्थान आहे. स्कंद पुराणामध्ये या बहुला वनाचं वर्णन करताना मथुरा खंडामध्ये सांगत आहेत की भगवान विष्णूंची पत्नी बहुला सदैव या वनामध्ये निवास करते. बहुला वनामध्ये स्थित पद्मवन नामक स्थानावरची यात्रा करत असताना व्यक्ती महान पुण्य प्राप्त करतो. तर बहुला वनामध्ये आणखी एक वन आहे, त्या वनाचं नाव आहे पद्मवन. तर त्या वनाची यात्रा केल्या व्यक्ती महान पुण्य प्राप्त करतो. बहुला वन खेचरी से लगभग 1 किलोमीटर दूर है. इस वन का नाम एक गाय के नाम पर पड़ा है जिसने अपनी सत्यनिष्ठा से भगवान की कृपा प्राप्त की. पद्म पुराण में यह कथा आती है. तर बहुला वनामध्ये बहुला गायची कथा सांगतात पहा. एक वेळी एक वाघ बहुला जी गाय आहे त्या गायीला पकडतो, परंतु बहुला जी आहे एका नवजात बछड्याची आई होते ती. तर तिला एक शिशु पण होता, बछडा होता आणि त्या बछड्याला तिला सांभाळ करायचा आहे. जर तिला वाघानं खाल्लं तर त्या बछड्याचं पण काय होणार? मृत्यू होणार. तर म्हणून ही बहुला गाय काय करते? वाघाला सांगते की मी काय करते, माझं जे वासरू आहे त्याला दूध पाजून मी पुन्हा येईन आणि पुन्हा आल्यावरती तू काय कर, मला खाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं वाघ जो आहे तो तयार होतो. पहा, वाघ किंवा गाय यांच्यामध्ये संवाद होत आहे आणि त्याच्यामध्ये जे अटी आहेत त्या अटींसाठी पण वाघ तयार होत आहे. तर हे आध्यात्मिकता आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा काय आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सद्गुण प्रकट आहेत. धामाची ही विशेषता आहे. वाघ जो आहे, आपल्यासमोर एखादा वाघ प्रकट झाला किंवा वाघ आला वनामध्ये, तर आपण त्याला असं म्हणू शकतो का की आमच्या घरी आमचे नातेवाईक आहेत किंवा आमची मुलं आहेत, त्यांचं पालनपोषण करणं आम्हाला आवश्यक आहे, त्यांच्या आवश्यकतांची आम्ही पूर्तता करतो आणि नंतर येतो मग आम्हाला खा. तर अशा पद्धतीचा संवाद व्हायचं दूरच, लगेच वाघ काय करेल, आपल्याला पकडून खाऊन टाकेल. पण वृंदावन आहे किंवा आध्यात्मिक जगतामध्ये कशा पद्धतीनं आहे पहा, त्या ठिकाणी वाघ जो आहे तो पण तयार होतो आणि गाय जी आहे वचनानुसार काय करते, आपल्या वासराला दूध पाजून पुन्हा येते त्या ठिकाणी. तब उसे पता चला कि वह शेर अन्य कोई नहीं स्वयं धर्मराज थे जो उसकी सत्यनिष्ठा की परीक्षा लेने आए थे. तर तो वाघ जो आहे तो कोण आहे, स्वतः धर्मराज यमराज होते आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले होते. श्री कृष्ण भी वहाँ आए और बहुला से इतने प्रसन्न हुए कि उसे अपनी एक पत्नी का पद प्रदान किया. आणि भगवंत सुद्धा मग त्या ठिकाणी येतात आणि त्या बहुला गायला आपल्या पत्नीचं स्थान त्यांनी प्रदान केलेलं आहे. यह लीला कार्तिक शुक्ल अष्टमी के दिन हुई. यह दिन बहुलाष्टमी के नाम से विख्यात है. इसी दिन राधा कुंड आविर्भाव दिन भी मनाया जाता है. तर बहुलाष्टमीला ही लीला घडलेली आहे आणि कार्तिक शुक्ल अष्टमीला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राधाकुंडाचा आविर्भाव झालेला आहे. तर आपण पाहू शकतो की वृंदावनामध्ये कशा पद्धतीनं सर्व जीव जे आहेत भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्या ठिकाणी ते जीवनयापन करतात. तर राधाकुंडाचा आविर्भाव दिन म्हणजे बहुलाष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणी खूप सुंदर उत्सव संपन्न केला जातो पहा. ज्या दिवशी राधाकुंडाचं प्राकट्य झालं त्या दिवशी रात्रीच्या वेळी
हजारो तीर्थयात्री राधाकुंडामध्ये स्नान करतात. असं सांगितलेलं आहे, वर्णन आहे शास्त्रामध्ये की जो व्यक्ती शीघ्र भगवंतांचं प्रेम प्राप्त करू इच्छितो तो काय केलं पाहिजे, त्यानं राधाकुंडामध्ये स्नान केलं पाहिजे. वह समय आने में केवल 2 दिन बचे हैं और हम आतुरता से उसकी प्रतीक्षा कर रहे हैं. बहुलाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता राधाकुंडामध्ये जो स्नान करतो त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होतं असं म्हणतात. कई बार कृष्ण बलराम अपनी गायों को चराने बहुलावन आते थे. अपनी व्रज यात्रा के दौरान चैतन्य महाप्रभु यहाँ पशु पक्षी तसंच वृक्षांबरोबर मधुर भावनेचं त्यांनी आदान प्रदान केलं होतं आणि ते सर्व जाणतात की चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये त्यांचे श्यामसुंदरच पुन्हा वृंदावनाला आलेले आहेत. तर चैतन्य महाप्रभू भगवंतच आहेत आणि पशुपक्षींनी सुद्धा ओळखलं की हे आमचे श्यामसुंदरच आहेत. तर महाप्रभूंना पाहून घास म्हणजे गवत खाणाऱ्या ज्या गायी आहेत त्या सर्व कळपांनी उच्च स्वरामध्ये काय करू लागलेल्या आहेत, हंबरू लागलेल्या आहेत आणि त्यांना आपल्याकडे येत असताना पाहून त्यांच्या शरीरावरती काय झालेलं आहे, रोमांच उभे राहिलेले आहेत आणि महाप्रभूंना सुद्धा काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमाचे तरंग उत्पन्न झालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं गायी ज्या आहेत त्या अत्यंत स्नेहपूर्वक महाप्रभूंच्या शरीराला चाटू लागलेल्या आहेत आणि काही शांत होऊन चैतन्य महाप्रभूं सुद्धा गायींना काय करू लागलेले आहेत, कुरवाळू लागलेले आहेत. गायी महाप्रभूंच्या संग सोडू इच्छित नाहीत आणि महाप्रभूंच्या बरोबरच चालू लागलेले आहेत. महाप्रभू चालत आहेत आणि गायी पण महाप्रभूंबरोबर चालू लागलेल्या आहेत. त्याचबरोबर जे भवरे आहेत, फुलपाखरं आहेत, पोपट आहेत, कोकिळा आहे, वेगवेगळे पक्षी आहेत, ते सुद्धा चैतन्य महाप्रभूंना पाहून पंचम स्वरामध्ये गाऊ लागलेले आहेत आणि मोर सुद्धा भगवंतांच्या समोर येऊन नृत्य करू लागलेले आहेत. चैतन्य महाप्रभू प्रत्येक वृक्षावरती प्रत्येक जे झुडपं आहेत आणि अलग अलग त्या ठिकाणचे जे स्थलचर आहेत, वृक्ष आहेत, त्यांना आलिंगन देऊ लागलेले आहेत आणि अशा पद्धतीनं सर्वजण मानो ध्यान में अपने पुष्प एवं फल अर्पित करने लगे. सर्व वृक्ष आहेत, लता आहेत, वेली आहेत, भगवंतांना फुलं अर्पण करू लागलेले आहेत. महाप्रभूंचं शरीर देह अस्थिर झालेलं आहे. अश्रू, कंप, पुलक आदी लक्षणं त्यांच्यामध्ये प्रकट झालेले आहेत आणि अत्यंत उच्च स्वरामध्ये चैतन्य महाप्रभू हरिबोल हरिबोल असं बोलू लागलेले आहेत. तर पाहू शकतो आपण या ठिकाणी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर चैतन्य महाप्रभू उच्च स्वरामध्ये पहा काय करू लागलेले आहेत, हरिबोल असे ध्वनी करू लागलेले आहेत आणि हरी हरी हे राधाकुंड श्यामकुंड आहे. चैतन्य महाप्रभूंचा फोटो आहे. तर ठीक आहे, फोटो काय आलेला नाही आहे. संकर्षण कुंड का तट. महाप्रभू एक हिरण का गला पकड़कर रोने लगे. चैतन्य चरितामृत हे वर्णन आहे. संकर्षण कुंड का तट ढलवा और स्वच्छ है. कुंड के दक्षिणी तट पर बहुला गाय का एक मंदिर है. मंदिर की संगमरमर की दीवार पर श्री कृष्ण बहुला और शेर के रूप में यमराज की नक्काशी की गई है. सूरज ठीक हमारे ऊपर है और अब भी हमें लंबा रास्ता तय करना है एक नहर के पास. तर अशा पद्धतीनं परिक्रमा जी आहे आता राधाकुंडाच्या दिशेने चाललेली आहे. रस्त्यामध्ये दुपार झालेली आहे आणि सूर्य तापलेला आहे, ऊन आहे. मध्ये भक्त परिक्रमेचे कुठंतरी थांबून प्रसाद वगैरे घेतात आणि अशा पद्धतीनं पाणी वगैरे घेऊन पुन्हा पाऊल वाटेनी शेतांच्या मधून भक्त जे आहेत ते राधाकुंडाच्या दिशेनं मार्गक्रमण करतात. तर अशा पद्धतीनं हमारा मार्ग सामान्य मार्ग से हटकर है. सामान्यतया लोग वृंदावन राधाकुंड मार्ग से जाते हैं जिससे राल और बस्ती नामक 2 गांव आते हैं. हम इन 2 गांवों में नहीं जा पाएंगे, परंतु पुस्तक में इनका एवं
कुछ अन्य स्थानों का वर्णन अवश्य करेंगे। तर दोन गावांचं वर्णन या ठिकाणी गुरु महाराज करतात। एक आहे बस्ती आणि एक आहे राल। रावल से बरसाना जाते समय महाराज वृषभानु ने कुछ समय यहाँ निवास किया था। तर वृषभानु महाराज जे आहे ते राधाराणीचे वडील। धीरे धीरे इस गाव का नाम बस्ती पड़ गया। तर बस्ती गावाचं नाव पडलेलं आहे का? कारण की जे वृषभानु आहेत त्यांनी बरसाण्यावरून रावळला जाताना त्या ठिकाणी मुक्काम केला होता, बस्ती केली होती। तर अशा पद्धतीनं यहाँ से 3 किलोमीटर दक्षिण पश्चिम में श्रीमती राधा रानी की नानी मुखरा का गांव मुखराई है। जिस समय वृषभानु महाराज वर्षाना स्थानांतरित हुए उसी समय कंस द्वारा भेजे असुरों के आतंक को देखते हुए नंद महाराज ने भी अपने समुदाय के साथ गोकुल से नंदग्राम जाने का निर्णय लिया। श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर के अनुसार उस समय श्री कृष्ण 3 साल 4 महीने के थे। जाते समय उन्होंने गोवर्धन पर्वत तथा यमुना के बीच एक स्थान को अपना निवास बनाया। तर पहा, वृषभानु महाराज स्थानांतरित झाले रावळवरून बरसाण्याला आणि तेव्हाच भगवंत गोकुळातून कुठे गेले? नंदगावला गेलेले आहेत। पहा, जाते समय उन्होंने गोवर्धन पर्वत तथा यमुना के बीच एक स्थान को अपना निवास बनाया आणि आज वह स्थान छटीकरा के नाम से जाना जाता है। तर छटीकरा जे आहे ते आपल्याला लागतं वृंदावनला जात असताना। वृंदावनातून 5 ते 6 किलोमीटर हे छटीकरा आहे, ज्या ठिकाणी भगवंतांनी निवास केला होता काही काळ। इससे पहले छटीकारा का नाम था शकटावर्त। तर काय केलं होतं? बैलगाड्यांचं असं अर्धवर्तुळाकार त्यांनी बैलगाड्या लावल्या होत्या, पार्किंग केलं होतं बैलगाड्यांचं आणि एका बाजूला काटेरी झुडपं होती। तर अशा पद्धतीनं त्यांना सर्व बाजूने सुरक्षा आणि त्याच्यामध्ये सर्वजण राहत होते। यहाँ निवास के दौरान ब्रजवासियों की सुरक्षा के लिए सारे शकटों बैलगाड़ियों को गोलाकार रूप में खड़ा किया गया था। वे 3 साल और 4 महीने शकटावर्त में रहे। पहा, 3 वर्ष 4 महीने राहिले तिथं। आणि तब श्री कृष्ण नंदग्राम चले गए और मथुरा जाने से पूर्व पुन्हा 3 साल और 4 महीने नंदग्राम में रहे। म्हणजे वृंदावनाच्या बाहेर भगवंत किती 3 वर्ष 4 महिने राहिले शकटावर्त आणि तिथून पुन्हा नंदगावाला गेले। नंदगावामध्ये पुन्हा 3 वर्ष 4 महीने राहिले भगवंत। छट्टीकारा और राधाकुंड के आधे रास्ते में राल गांव है। यह बस्ती से 7 किलोमीटर उत्तर पूर्व में स्थित है। छट्टीकारा पर नंद महाराज का पड़ाव इतना विस्तारित था कि राल तक फैला था। इस क्षेत्र में एक अन्य महत्वपूर्ण स्थान है सूर्यकुंड। तर हे पहा, सूर्यकुंड खूप महत्वपूर्ण स्थान है। यह छट्टीकारा और राधाकुंड के बीच से उत्तर की ओर जाने वाली एक सड़क पर स्थित है और बस्ती से 7 किलोमीटर उत्तर में है। भगवान के अवतरण को जानते हुए देवतागण उनका दर्शन लेने के लिए आए। यमुना देवी के पिता सूर्यदेव इस स्थान पर प्रकट हुए थे और उनकी स्मृति में यहाँ सूर्यकुंड है। तर यमुना देवीचे पिता यमराज यमुना देवींचे पिता सूर्यदेव आहेत, तर ते या ठिकाणी प्रकट झाले होते सूर्यकुंडाच्या तिथं आणि त्यांच्या स्मृतीमध्ये सूर्यकुंड बनवलेला आहे। इस संदर्भ में श्री राघव पंडित कहते हैं, इस वन के सूर्य मंदिर में विराजमान सूर्यदेव के विग्रह देखो। ये विग्रह अत्यंत दयालु है और कृष्ण प्रेम प्रदान करते हैं। विशेषतः सांगतात की ते काय करतात? दर्शन करणाऱ्याला कृष्ण प्रेम प्रदान करतात। भला कौन इनका महिमागान कर सकता है और कौन है जो इनकी पूजा नहीं करेगा। राधा कुंड की लीलाओं को दिन के 8 भागों में बांटा जाता है। इनमें से एक भाग प्रातः 10:48 त्याच्यानंतर दुपारी 3:36 इसी दौरान सूर्यकुंड पर सूर्य पूजा की जाती है। एक दिन श्री कृष्ण ने एक पुजारी का और मधुमंगल ने उनके सहायक का वेश बनाया। तर भगवंतांनी काय केलं? पुजारी बनलेले आहेत आणि मधुमंगल भगवंतांचा सहायक झालेला आहे आणि श्रीमती राधा राणी त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी आलेली आहे। त्या दोघांमध्ये राधा राणीची तथाकथित पूजा
मध्ये सहाय्यता केली. तर पहा, राधाराणी पूजा करायला आलेले आहे आणि पुजारी कोण आहेत? भगवंत आहेत आणि मधुमंगल त्यांचा सहाय्यक आहे. मग राधाराणीकडून त्यांनी सूर्यपूजा करून घेतलेली आहे. वस्तुतः श्रीमती राधारानी के सूर्य तो श्री कृष्ण है. राधारानी की सास जटिला भी इस पूजा में थी, परंतु उन्हें श्री कृष्ण की अलौकिक चालाकी की कोई भनक नहीं पड़ी. तर पहा, राधाराणी काय करत आहे? सूर्यपूजा करत आहे, सूर्यदेवाची पूजा करत आहे. पण आपल्याला सांगितलं जातं की देवतांची पूजा करायला नाही पाहिजे. पण सिद्धांत किंवा दृष्टिकोन किंवा भावना काय आहे? राधाराणी सूर्यपूजा करायचा उद्देश काय आहे? तिची इच्छा आहे की भगवंत तिला प्राप्त व्हावे. भगवंतांच्या प्राप्तीसाठी ती काय करत आहे? सूर्यपूजा करत आहे. तिच्या मनात कोणतीही दुसरी भावना नाही आहे. भगवंत प्राप्त व्हावेत म्हणून सूर्यपूजा करते आहे. आणि दुसरी गोष्ट असं पण सांगतात आचार्य की वृंदावनाच्या गोपी काय करायचे? सूर्यपूजा करायच्या. तर त्याच्या पाठीमागे त्यांचं इच्छा असं असायचं की दिवसभर भगवंत काय करतात? गोचारण लीला करतात. तर गोपींची प्रार्थना असायची की सूर्य लवकर मावळावा. सूर्य लवकर मावळला तर काय होईल? भगवंत लवकर वनातून घरी येतील आणि वनातून घरी आल्यानंतर मग रात्रीच्या वेळी भगवंत गोपींबरोबर लीला करायचे. तर अशा पद्धतीनं सूर्य लवकर मावळला तर भगवंतांचा संग लवकर प्राप्त होईल, अशी भावना असायची गोपींची सूर्यपूजा करण्यापाठीमागं. आणि जे गोप आहेत ते चंद्राची पूजा करायचे. तर त्यांचा उद्देश असायचा की चंद्र जो आहे तो लवकर मावळावा, जेणेकरून लवकर पहाट होईल आणि लवकर आम्ही कृष्णाबरोबर गायी चारण्यासाठी वनामध्ये जाऊ. तर असा पण एक भाव आचार्य व्यक्त करतात. हमारी अधिकांश सड़कें पक्की है, लंबी दूरी और गर्मी हमें थका रही है. अंततः हम थोड़ा विश्वास करने के लिए एक विशाल वटवृक्ष के नीचे रुके. हमें प्रोत्साहित करते हुए इष्ट देवदास बोले, हम राधा कुंड से केवल 6 किलोमीटर दूर है. भक्तों में उत्साह भर आया. सबने एक स्वर में जय जय कहा. हम 2/3 रास्ता तय कर चुके हैं. तरोताज़ा होकर हमने यात्रा जारी की. हमारी आंखें सड़क किनारे लगे मील के पत्थरों को खोज रही थी. ये रंगे हुए पत्थर अत्यंत शुभ है, इंगित करते हैं कि हम अपने जीवन के लक्ष्य के निकट आ रहे हैं. तर आपण पाहतो ते माइलस्टोन त्याच्यावरती लिहिलेलं असतं की आपला गंतव्यस्थान किती दूर आहे. तर ते भक्त पाहत आहेत की आपण अजून किती दूर आहोत आपल्या गंतव्यस्थानापासून, राधाकुंडापासून. तर भक्त कीर्तन करतात, जय राधे जय कृष्ण जय वृंदावन, श्री गोविंद गोपीनाथ मदन मोहन, श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन, कालिंदी यमुना जय जय महावन. तर अशा पद्धतीने आपली परिक्रमा राधाकुंडावरती पोहोचते. दोपहर बाद हम अपने पड़ाव पर पहुंच गए. यह स्थान गोवर्धन परिक्रमा मार्ग पर राधाकुंड गांव तथा कुसुम सरोवर के बीच स्थित है. तर राधाकुंडाच्या जवळ आपला मुक्काम आहे परिक्रमेचा. अगली 3 रात हम यही बिताएंगे. तर आता पहा, आपला 6वा दिवस आहे. तर 6व्या दिवसाची रात्र, 7वा दिवस आणि 8व्या दिवसाची रात्र, अशा पद्धतीनं 3 रात्री राधाकुंडावरती परिक्रमा थांबते. आणि मग 9व्या दिवशी सकाळी परिक्रमा जी आहे ती पुढे जाते. हमारे साथ आए भक्त अरुण राधाकुंड दर्शन का अपना अनुभव बताते हैं. वे परिक्रमा दल में बहुत पीछे छूट गए. जब वे राधाकुंड के टी जंक्शन पर पहुंचे तो उन्हें मालूम नहीं था कि दाएं जाना है या बाएं. तर अशा पद्धतीनं कधी कधी रास्ता पण चुकतो आणि भक्त जे आहेत ते चुकीच्या मार्गाने जातात. तर पण पहा, ते भक्त अनुभव सांगत आहेत की त्यांनी यद्यपि त्यांचा रस्ता चुकलेला आहे, परंतु अचानक त्यांना एक ब्रजवासी भेटतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही चुकीच्या रस्त्यानं चाललात, तुम्ही काय करा, दुसऱ्या रस्त्यानं. त्यांना सांगतात की कसं जायचं तुम्हाला, आणि मग ते त्या रस्त्यानं जातात. सामान इत्यादि रखने, प्रसाद लेने और विश्राम में पूरी दोपहर बीत गई. तत्पश्चात हमारा नियमित संध्याकालीन कार्यक्रम आरंभ हुआ और अंधेरा होने पर हमने दामोदराष्टकम गाया. नमस्तेस्तु धाम्ने स्फुरदीप्ति धाम्ने त्वदीयोदरायथ विश्वस्य धाम्ने
नमो राधिकाय त्वदीयप्रियाय नमो अनंतलीलाय देवाय तुभ्यं। हे दामोदर, तुमच्या उदराला बांधणारी देदीप्यमान रस्सीला प्रणाम। कशाला प्रणाम करतायत? भगवंतांना ज्या रस्सीनं बांधलेलं आहे त्या रस्सीला। तुमच्या उदराला प्रणाम, जे संपूर्ण जगताचे धाम आहे। तर रस्सीला प्रणाम केल्यानंतर भगवंतांच्या पोटाला प्रणाम करत आहेत, आणि ते पोट जे आहे त्याच्यामध्ये काय आहे? संपूर्ण विश्व समाविष्ट झालेलं आहे, किंवा संपूर्ण धाम भगवंतांमध्ये आहे। आणि नंतर काय म्हणतायत? तुमच्या सर्व प्रिया श्रीमती राधा राणीला प्रणाम। नमो राधिकाय त्वदीय प्रियाय। त्वदीय भगवंतांना ती अतिशय प्रिय आहे अशा राधा राणीला प्रणाम। आणि शेवटी काय म्हणतात? नमो अनंत लीलाय देवाय तुभ्यम। और अनंत लीला करणाऱ्या भगवंता तुम्हाला माझा प्रणाम। तर शेवटचं पद आहे दामोदराष्टकचं। प्रायः प्रतिदिन संध्याकालीन कार्यक्रम के पश्चात हम नाटिकाओं का आयोजन करते हैं। आज भक्तों ने बलराम द्वारा धेनुकासुर वध की लीला पर नाटिका प्रस्तुत की। राधा कुंड परिक्रमा परसों निश्चित की गई है। कल गोवर्धन परिक्रमा का अतुलनीय सौभाग्य हमारी प्रतीक्षा कर रहा है, और हम गोवर्धन पर्वत के विषय में पढ़कर इसकी तैयारी कर रहे हैं। मार्ग लंबा है और स्वयं को तैयार रखने के लिए हमने रात्रि थोड़ा जल्दी सोने का निश्चय किया। तर अशा पद्धतीने राधाकुंडावरती आपण आलेलो आहोत, आणि आपली 6व्या दिवसाची परिक्रमा पूर्ण झालेली आहे। उद्या आपण करणार आहोत गोवर्धन परिक्रमा। हरी बोल। तर राधाकुंड जे आहे ते काय आहे? गोवर्धन पर्वताचाच एक भाग आहे। तर गोवर्धन परिक्रमा होते 7व्या दिवशी। तर उद्याची परिक्रमा आपण उद्या 3 वाजता। तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।